नाही आहेत ते म्हणतात तेच नाही तर पण तसं युगप्रवर्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन पवित्र उद्यानामध्ये बाबासाहेबांच्या स्टॅच्यू समोर बाबासाहेबांचे सर्व अनुयायी सर्व धम्मगुरू एक रास्त मागणी घेऊन कलेक्टर ऑफिसवरती आपण आला. आपण जो काही संकल्प केलेला आहे हा फार मोठा संकल्प आहे. जेव्हा महाबोधीचा इतिहास लिहिला जाईल, आज ना उद्या महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्षू आणि बौद्ध समाज यांच्या ताब्यामध्ये येणारच आहे. हे 100% गॅरंटी आहे. कारण आज केवळ मुंबई जागलेली नाही तर संपूर्ण देश जागलेला आहे. आपण म्हणायचो की बौद्धांची संख्या बाबासाहेबांमुळे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहे, खरी गोष्ट आहे. परंतु जे एससी ओबीसी चर्मकार हे सुद्धा एससी कॅटेगरीमध्ये येतात. त्यांनी मायावतीला 4 वेळ उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री केलं होतं. हा इतिहास आहे. तर ती लोक सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागृत झालेले आहेत. लाखोच्या संख्येमध्ये लोक त्या ठिकाणी जात आहेत. आमचे मंत्री राहुल मोदी हे सुद्धा बुद्धगयेला बुद्ध पौर्णिमेला 12 तारखेला जवळजवळ 200-300 लोक घेऊन त्या ठिकाणी ते जाणार आहेत. आम्ही सुद्धा जाणार आहोत. तर हे आपण आयुष्यामध्ये जाणं शक्य आहे. विश्व शांती महिला मंडळ नाव खूप मोठ्या आहे गांधीमध्ये. खूप विशाखा महिला मंडळ, सर्व महिला मंडळ, तर त्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि त्या ठिकाणी भुंदेली सध्या त्या ठिकाणी बसलेल्या उपोषणाला 12 फेब्रुवारीपासून त्याचे पडसाद केवळ भारतातल्या जगापर्यंत पोहोचलेत आणि मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. प्रश्न असा उभा आहे आपल्या समोर की महाबोधी महाविहार नेमकं ब्राह्मणाच्या हातामध्ये कसं काय गेलं, ते कसं काय त्या ठिकाणी आहे. तर त्याला एक साधं लॉजिक आहे, साधं कारण आहे की बाबासाहेबांनी या महापुरुषांच्या पुतळ्यासमोर आपण बसलो. त्यांनी या देशाचा इतिहास बदललेला आहे आणि जे इतिहास बदलायचं बाकी आहे ते आपल्याला बदलायचं आहे. बाबासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये भारताचा इतिहास बदललेला आहे आणि त्यांनी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे. त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे की जो काही बौद्ध धर्माच्या संदर्भात, बौद्ध तीर्थस्थानाच्या संदर्भात जो इतिहास बाकी आहे तो माझ्या नंतर तुम्हाला बदलायचा आहे. आणि तुमच्याबद्दल बाबासाहेब 15 तारखेला बोलले. 15 ऑक्टोबर 1956ला 14 तारखेला बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली. त्या ठिकाणी 7 भंतेजी होते. भंतेशिवाय कार्यक्रम होत नसतात बौद्ध धर्मामध्ये. भंतेजी नसतील तर मग बौद्ध आचार्य असतात. परंतु पहिली प्राधान्य भिक्षूंना बोलवलं पाहिजे. आपण सर्व भिक्षूंना बोलवतात परंतु भिक्षू अवेलेबल नाही कारण संख्या कमी आहे. तर बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबरला फक्त दीक्षा घेतली. भिक्षू समाजाच्या सभेत काही बोलले नाही. बाबासाहेब 15 तारखेला बोलले आणि बाबासाहेब 15 तारखेला काय बोलले ते आपल्याबद्दल बोलले, ते बाबासाहेब सर्वांबद्दल बोलले, भीम आर्याबद्दल बोलले, बौद्ध धर्मियांसाठी बोलले. जे धम्मदीक्षा घेतल्यानंतर बुद्धिस्ट लोक आले त्यांच्याबद्दल बाबासाहेब बोलतात, मला ठाम विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये मी ज्या लोकांना
ज्या अन्यायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे, हे बुद्धिस्ट झालेले लोक भविष्यामध्ये बौद्ध धर्मावरती बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी किंवा बौद्ध धर्मात निर्माण होणारे कुठलेही प्रश्न भविष्यातील असतील तर त्यासाठी कुठेही ते कमी वाटण्याचे बघणार नाही. असं कोणी इथेच थांबले नाही, पुढे बोलतात की मला ठाम विश्वास आहे की ते या बौद्ध धर्माच्या कार्यासाठी जीवनामध्ये कोणतीही किंमत देण्यासाठी तयार असतील. हे भविष्य आपल्याबद्दल बाबासाहेबांनी बघितलं, त्याची परिस्थिती आज येत आहे. एवढ्या उन्हामध्ये लोक विचार करत होते की एवढ्या उन्हामध्ये कांदवली ते हे 20 किलोमीटर जास्त असेल. एवढ्या अंतर आपण एकच ध्येय, एकच लक्ष, एकच मागणी, सर्वांच्या आपण बुद्धिस्ट असल्यामुळे बुद्धिस्ट लोकांचे पक्ष भरपूर आहेत, त्यांचा मला अभिमान आहे. पक्ष जास्त असल्यामुळे आपले अध्यक्ष जास्त असतात, परंतु पक्ष विरहित हा समाज एकत्र होतो आहे, हे आनंदाची गोष्ट आहे. मनसे सेवेच्या फ्लॅग खाली सर्वजण येत आहे. मग ते आरपीआय असो, वंचित असो आणि बीएसपी असो, जेवढे काही पक्ष आहेत सर्व पक्ष आम्हाला सांगतात बनलेली तुम्ही नेतृत्व करा, कारण भिक्षूंचं नेतृत्व एक बुद्ध वेळेला वाचू शकते. का तर भिक्षू म्हणजे बुद्ध, बुद्ध म्हणजे भिक्षू. भिक्षू म्हणजे बुद्ध, बुद्ध म्हणजे भिक्षू. भिक्षूंच्या रूपामध्ये तुम्हाला बुद्ध दिसतात आणि म्हणून संपूर्ण जगभरात लोक भिक्षू संघाचा आदर करत आहेत, त्यांचं धम्म कार्य करत आहेत. तर निश्चित आपण ज्या मागणीसाठी आलात हताश होता कामा नये, नाराज होता कामा नये. इथल्या कलेक्टर बद्दल बोलणं चाललं होतं. आम्ही जवळजवळ 10 आंदोलनामध्ये भाग घेतला आतापर्यंत. भंतेजी तिकडे ठाणा, डोंबिवली, कल्याण सांभाळतात. तुम्ही पण बदलापूर, कल्याण हे जे काही भंतेजी आहेत तिथं आंदोलन आहे. आम्हाला कोणी म्हणजे फोन करत नाही, परंतु आम्हाला जेव्हा कळतंय तेव्हा आम्ही त्या ठिकाणी मात्र भंते निर्णय घेतला की आपण त्या ठिकाणी मुंबईत भरपूर भंतेचे आहेत, परंतु आम्ही काही भंतेचा निर्णय घेतला आणि कार्यक्रम बाजूला काढून जिथे आपला समाज आणि आंदोलन आहे त्या ठिकाणी पंचवल्ली भिक्षू. काल तर आम्ही 10 जण होतो सायनमध्ये. परवा काल आम्ही मंडणगडला होतो, रात्रभर प्रवास केला. भंतेने सांगितलं जवळजवळ 15 आंदोलनं आम्ही अटेंड केलेले आहेत आतापर्यंत. तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे, सर्व लोकांची मागणी आहे, उपासक उपासकांची, की भंतेने हे सगळ्या आंदोलन अगदी 10-15 दिवस चालणार, छोटे मोठे सर्व संघटना करणार, परंतु सरकारला जाग येण्यासाठी, मुख्यमंत्र्याला जाग येण्यासाठी त्यांना माहिती आहे तयार झालेले लोक थांबणार नाही. तर विचार सुरू झालेली आहे त्यांच्याकडे की भविष्यामध्ये काय होणार, जे होणार ते बौद्धांच्या आपल्या अधिकारासाठीच होणार आहे. जे काही निर्णय होणार आहे भविष्यामध्ये, तुम्ही जे काही ऐतिहासिक निर्णय घेतला की एवढ्या लांबून चालत चालत आपल्या सभेतना, आपल्या भावना, आपली मागणी ही रितसरपणे सरकार दरबारी पोहोचली पाहिजे. यासाठी एवढ्या अंतरावरून तुम्ही आलेले आहात. नाहीतरी बौद्ध समाज हा समाज आहे, या समाजाच्याच नावाचे रेकॉर्ड आहे. या देशामध्ये काय रेकॉर्ड आहे? आंदोलन आहे. काय आंदोलन केल्याशिवाय आपल्याला काहीच भेटत नाही. आणि सर्वात मोठा लांब मोर्चा या भारतामध्ये जर कोणी केला तर ते बौद्ध समाजाने केलेला आहे. बाबासाहेबांच्या नावाला विद्यापीठाला नाव देण्यासाठी हा इतिहास आहे. आणि म्हणून ठीक आहे, हा अतिशय भावनिक मुद्दा आहे. महाबोधी महाविहार, मुक्त महाबोधी महाविहार, आणि निश्चितच तो दिवस लवकर येणार आहे. आपण जरी ते बघितला तरी तुमचे येणारे नातू कुटुंब नक्कीच बघणार आहे. ते म्हणतील की माझी आजी त्या लढ्यामध्ये होती. कांद्र्यामध्ये जेव्हा कलेक्टर ऑफिसला मोर्चा गेला होता तेव्हा माझी आई, तेव्हा माझा बाबा कांदिवलीपासून, महाराष्ट्रापासून बांद्र्यामध्ये चालत गेला. तर हे तुम्ही आज
इतिहास तुमच्यासाठी तुम्ही एक मोठा इतिहास निर्माण केलेला आहे. तुम्ही तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. तर आमची तयारी सुरू आहे. थोड्या काळामध्ये मंत्रालयावरती 5 लाख लोकांचा संपूर्ण महाराष्ट्रातून सगळे महाराष्ट्राचे भिक्षू आम्ही अपील करणार मुंबईवरनं की जे आता उद्या 22 तारखेला आमच्या भिक्षू संघाची औरंगाबादला मिटिंग आहे त्या ठिकाणी 400 बंदी जमणार आहे. तर थोड्या दिवसांमध्ये महाबोधी मुक्त करण्यासाठी लाखो संख्येचा महामोर्चा भिक्षू संघाच्या नेतृत्वाने सर्वांनी मान्य केलं आणि भिक्षू संघाने लढाई सुरू केली ना हिला ये लढाई खत्म भी भिक्षू संघ ही करेंगे हा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण देशाने. 12 तारखेला भिक्षू त्या ठिकाणी बसले. 12 दिवस ते उपासी होते. केवळ अन्न केवळ पाणी अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी ते करत आहेत की संख्या वाढून घ्यायचा. सुरुवात 40 भिक्षूने केली. आता त्या ठिकाणी 100, 150, 200 बनतेची जसे जसे आता वेळ भेटत आहे आणि वैशाख पौर्णिमेला त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने जाणार आहे. तर हे आंदोलन 1891 पहिलं आंदोलन 1891 सुरू झालं. ते अनागारी धर्मपाल ते श्रीलंकेचे होते. ते भारतामध्ये आले. त्यांनी तिथला प्रकार बघितला आणि प्रकार बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अरे बुद्ध इथे काय चाललेलं आहे, हे भटकरी इथे काय चाललेली आहे, ते ब्राह्मणाची भक्ती इथे कशी चालली आहे. तर त्या ठिकाणी इकडे बाबासाहेबांचा जन्म होतो 1891ला आणि 1891ला तिकडे अनागारी धर्मपाल महाबोधीचा संघर्ष करतात आणि त्या ठिकाणी जिंकतात, केस टाकतात. त्यावेळेस ब्रिटिश सरकार या देशात होतं. तर मग कोर्टामध्ये केस गेली. अनागारी धर्मपाल श्रीलंकेचे त्यांनी सांगितलं की इथे बौद्धांना जी पूजा आहे ते पूजा करत असताना इथे भटजी इथे महंत पुजारी आम्हाला योग्य ते ट्रीटमेंट देत नाही किंवा अधिकार देत नाही. ते कोर्टामध्ये गेले. कोर्टाने सांगितलं ते बौद्धांचं तीर्थस्थान आहे. जगातला कुठलाही बुद्धिस्ट व्यक्ती असो, बौद्ध भिक्षू असो, बौद्ध उपासिका असो, बौद्ध महिला असो, तिला या बुद्धाच्या महाबुद्धयानामध्ये पूजा करण्याचा तुमचा कुठलाही अधिकार येत नाही. त्या काळामध्ये अनागारी धर्मपालांची लढाई जिंकलेली आहे. परंतु झालं काय की या देशामध्ये बौद्धांची संख्याच नव्हती आणि संख्या नसल्यामुळे त्याची मागणी डिमांड होत नव्हती. परंतु बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला तशी शिक्षा दिली. जे जे या देशात बौद्धांचं आहे ते ते आता आपलंच आहे आणि म्हणून जे जे आपल्या हातातून लोकांनी घेतलेलं आहे, आपलं रूपांतर केलेलं आहे. आज बुद्धगयाचा विषय आहे. परंतु थोड्याच दिवसात या ठिकाणी अनेक विषय येणार आहे. अनेक विषय येणार आहेत. तुम्ही जेवढे प्राचीन बुद्धावर म्हणता बघताय हे सर्व प्राचीन विहार बुद्धांचे. आपण श्रीमंत लोक आहोत. या भिकारी लोकांनी आपल्याला भिकारी बनवलं. यांना 33 कोटी दिले तरी यांना बुद्ध पाहिजेतच. अरे 33 कोटी घ्या, तिथं भीक मागा, आमचं काही म्हणणं नाही. परंतु ते बुद्धाला सुद्धा त्या ठिकाणी येऊन तिथे सुद्धा भिकत मागण्याचं काम करत आहेत आणि भीक मागणारे लोक जास्त दिवस तळ करू शकत नाही. कारण आता आपण जागृत झालो. एवढे वर्ष झोपत होतो आपण, आपल्याला माहीतच नाही आपलं घर काय, आपली विरासत काय, आपले बुद्धिहार काय. जे जे भारतामध्ये प्रचंड आणि अद्वितीय मोठमोठे विहार आहे, मंदिर आहे, त्यांचं रूपांतर बांधवानो बुद्धविहारातून मंदिरात झालेलं आहे. ते सर्व बुद्धविहार आहे. ते पंढरपूरचं विठोबा बुद्धाचं आहे. जशी आपली संख्या वाढेल तसं तिथून भरतीला पळावं लागेल. मी काल 2 तारखेला बाबासाहेबांनी 5 वर्ष 1930 ते 1935 पर्यंत आपल्याला समानतेचा अधिकार मिळण्यासाठी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला. भारतामध्ये सर्वात मोठा सत्याग्रह, मानव मुक्ती सत्याग्रह कुठला असेल तर ते आहे नाशिकच्या काळाराम मंदिराचा. 1930 ते 1935 त्या ठिकाणी वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मी गेलो. आम्ही जवळ 100 बंदिशी होतो
आणि म्हटलं चला काळाराम बघूया, काळा आहे की गोरा आहे बघू आपण. त्याला बुद्धाचं ते रूप आहे आणि ते एवढं बुद्धे आले बापरे, एवढं त्या दगडामध्ये एकरूप असं बनलेलं आहे. त्यावेळेचे आर्टिस्ट, त्यावेळेचे इंजिनियर अशा पद्धतीचे असतील बुद्धिस्ट लोक. आणि नंतर मी वरती कळसावरती बघितलं, टोकावरती एकदम तुपाच्या चारी बाजूला बुद्ध आहे, चारी बाजूला बुद्ध आहे. एवढी विरासत बुद्धाची या लोकांनी रूपांतर केलेलं आहे. तर आता भारत देश जागलेला आहे. भारत देशातील बाबासाहेबांकडे जागलेले आहेत आणि निश्चितच जे काही जे प्रश्न आहेत, जे ज्ञान आहे, तिकडे लोक जागृत झालेले आहेत, रिसर्च करत आहेत आणि देशाचा इतिहास सांगतो. हे बुद्धाचा देश आहे, हे बुद्धाची भूमी आहे, हे भगवान बुद्धाचा देश आहे. तर असो, आज आपण या ठिकाणी अतिशय वेळ होता आपल्याला. आपले जे काही पदाधिकारी आहेत निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये गेले, तोपर्यंत म्हटलं आपण या वेळेचा बाबासाहेबांच्या भूमीमध्ये, बाबासाहेबांच्या जागेसमोर थोडं आपल्याला या आंदोलनासंदर्भात थोडीशी माहिती द्यावी. त्यानंतर या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये थोडीशी बुद्धपूजा करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वागतो भगवता धम्मो धम्मं सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. वनगन्धं गुणोपितं गिरितं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्व श्रीवादसरोरगे. पूजयामि बुद्धं कुसुमेन लीनं पुयेन मे तेन लभामि मुक्तं. मुखं विलाय प्रियकायिकं मे कायो तथायाति विलासभावं. घनसारपदीपेन दीपेन तमधंसिना विलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनतं. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धधम्मं च संगं सुगततनुभवान् धातु धातु गन्धे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके धूपे. सर्वेऽपि बुद्धं दशवरतनजं बोधिचैत्यं नमामि. वन्दामि चैत्यं सबकालेषु प्रतिष्ठितं. साररिकधातो महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा. यस्य मुलीन सिंहं सदारि विजयका हतो सबयुतं सत्था. वन्दे तं बोधिवादपम्
बोधी लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मान धम्मपटिपत्या बुद्धं पूजयामि धम्मं पूजयामि संघं पूजयामि अधाय माय पटिपत्या जाति जरा मरणं परविश्यसामि इमे नाभियकमेनं माविबालं समागमो सत्यं समागमो हन्तु यावदिक्पानपत्या देववसन्तु कालेन सहस्रसम्पत्तिहेतुः हितो भवतु लोकं च राजा भवतु धनिको राजा भवतु धनिको राजा भवतु धनिको श्रीय प्रभुरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञानसत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्नसूजनुद्धारा भगवंत मुसाकरा भक्त काजा सवतार संगरी शास्त्रधरिता करी नवरारी रौद्र रूपा मुक्ति पंच कोनता जीर्ण स्मृति जायता उजाळला गतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा मला वाटते आपण या ठिकाणी आंदोलनाच्या निमित्ताने सर्व उपस्थित आहात. आता आपण आपापल्या घरी शांतपणे